नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल ग्रेव्ही मंचुरियन। हे मंचुरियन आपण घरच्या घरी बनवू शकतो। खायला बिलकुल हॉटेलसारखेच वाटतात, खूप टेस्टी वाटतात। तर चला हे मंचुरियन कसे बनवायचे हे बघूया। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। मंचुरियन करण्याकरता इथे आपल्याला काही भाज्या लागणार आहे। इथे पत्ताकोबी घेतली आहे, गाजर आणि शिमला मिरची। गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला याला चॉपरमध्ये किंवा किसणीने छान किसून घ्यायचं आहे। मी चॉपरमध्ये चॉप करून घेते भाज्या। आणि इथे आपल्याला कांदा, मिरची, आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची छान बारीक चिरून घ्यायची आहे। इथे आपण चॉपरमध्ये सगळ्या भाज्या, गाजर, शिमला आणि पत्ताकोबी घातलेली आहे। मिरची, कांदा, आलं लसूण हे सगळं आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे। तुम्ही किसणीने सुद्धा करू शकता। इथे आपण भाज्या चॉपरमध्ये छान चॉप करून घेतलेली आहे, अशा प्रकारे छान बारीक। इथे आपण एका भांड्यामध्ये सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहे, चॉप केलेल्या। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्यांमध्ये, म्हणजे यामधलं पाणी निघण्यास मदत होते। हे मीठ याला छान असं चोळून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण यामध्ये मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी। इथे आपण थोड्या वेळासाठी हे ठेवून दिलं होतं। आता मीठ घातल्यामुळे भाज्यांमधलं पाणी पूर्ण निघालेलं आहे। आता याला एकदा छान असं मिक्स करून या भाज्यांमधलं सगळं पाणी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने सुद्धा असं पिळून काढू शकता किंवा एकत्र एका कापडामध्ये बांधून त्याने सुद्धा पूर्ण पिळून काढू शकता। अशा प्रकारे आपण असे पिळून घ्यायचे आहे सगळ्या भाज्यातलं पाणी। इथे मी हे सगळं भाज्यातलं पाणी काढून घेते। हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, कारण की यामध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात। हे नंतर आपल्याला यूज करायचं आहे ग्रेव्ही करता। इथे आपण या भाज्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता इथे आपण त्याच भांड्यामध्ये या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि यामध्ये आता आपल्याला काही साहित्य मिक्स करायचे आहे। इथे बघू शकता यामधलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। इथे आपल्याला मिरपूड, मीठ आणि तिखट टाकायचं आहे। इथे मिरपूड घातलेली आहे। इथे आता आपल्याला तिखट आणि मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण की आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं। आणि इथे आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायचा आहे। कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे। इथे आपल्याला भाज्यांपेक्षा कॉर्नफ्लोअर किंवा मैदा जास्त घालायचा नाही आहे, भाज्याचं प्रमाण जास्त पाहिजे आहे आणि हे जे पिठं टाकले आपण त्याचं प्रमाण कमी पाहिजे आहे। आता यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस टाकायचं आहे आणि इथे आपण आता सोया सॉस घातलेला आहे, किंचित थोडं घालायचं आहे आणि हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। इथे पाणी न घालता आपण भाज्यांच्याच पाण्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ। इथे पीठ कमी जास्त होऊ शकते, भाज्यांच्या प्रमाणामध्ये इथे बरोबर पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे याचे असे गोळे करून घ्यायचे आहे। याचे गोळे आपल्याला मीडियम आकाराचे करायचे आहे, खूप मोठे नाही करायचे आहे। इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला असे गोळे करून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे। इथे मी असे सगळे गोळे सोडून घेते तेलामध्ये। इथे आपण असे छोट्या आकाराचे गोळे करून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे आणि हे गोळे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे। आतमधून छान तळले गेले पाहिजे, याला एकदम हाय हीटवर नाही तळायचे आहे, मीडियम गॅसवर असे तळून घ्यायचे आहे। बघू शकता मी इथे असे संपूर्ण गोळे सोडत आहे तेलामध्ये। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये
रेड फूड कलरसुद्धा घालू शकता, त्यामुळे याचा रंग छान दिसतो. पण मी घालत नाही, मी असंच ओरिजिनल कलर ठेवते. इथे आपले मंचुरियन झालेले आहे. इथे मंचुरियन बॉल घातल्यानंतर लगेच आपल्याला पलटवायचे नाही आहे. याला थोडंसं सेट झाल्यानंतर मग पलटवायचे आहे. इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे. आपले मंचुरियन छान आतपर्यंत शिजलेले आहे. याला आपण काढून घेऊया. असेच आपण सगळे मंचुरियन बॉल तळून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व मंचुरियन बॉल्स तळून घेतलेले आहे. आता आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे. इथे मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. ही तयारी आपल्याला पहिलेच करून घ्यायची आहे. आता या कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला किंचित पाणी घालून याची स्लरी तयार करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे गुठळ्या न होता अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. आणि इथे दुसऱ्या वाटीमध्ये मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला डार्क सोया सॉस घालायचं आहे. किंचित हे छोटं एक चम्मच घालायचं आहे. आणि इथे विनेगर घातलेलं आहे. आता याला सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याची तयारी आपल्याला पहिलेच करून घ्यायची आहे. इथे आपण ग्रेव्हीची सर्व तयारी करून ठेवलेली आहे. कॉर्नफ्लोअर स्लरी आणि इथे आपण सॉसेस, कांदा बारीक चिरून घेतला आहे, आलं लसूण पेस्ट आणि मिरपूड घेतलेली आहे. आणि तिकडे आपण भाज्या काढून ठेवल्या होत्या त्या बारीक चिरलेल्या त्या घेतल्या आहे. आणि इथे आपण भाज्यांचं पाणी काढलं होतं ते घेतलं आहे. आणि गॅसवर आपण कढईमध्ये जे मंचुरियन तळले होते त्याचं थोडंसं तेल काढून घेतलं आहे. आणि इथे आपण थोडे तेलामध्ये ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. यामध्ये आपण कांदा घातलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. याला थोड्या वेळ 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना फ्लेम आपली हाय पाहिजे आहे. इथे आपण भाज्या काढून ठेवल्या होत्या त्या घातल्या आहे बारीक चिरलेल्या. याला सुद्धा छान 2-2 मिनिटं सगळं फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे मोठ्या फ्लेमवर. इथे 2 मिनिटं झालेले आहे. आता इथे यामध्ये आपण मिरपूड घालणार आहोत, भाज्यांचं पाणी, हे सुद्धा आपल्याला छान 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी जी तयार केली होती हे घट्टपणासाठी घालायची आहे. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान थिकनेसपणा येतो. आणि इथे आपण हे सॉसेस टाकून दिलेले आहे. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं 1 मिनिट, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅस आपण मिडियम ठेवलेली आहे. आणि इथे आपण ग्रेव्ही आपल्याला किती पातळ किंवा घट्ट करायची त्यानुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे. इथे आपण पाणी घातल्यानंतर याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. इथे छान ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. याला एकदा छान परतून घ्यायचं आहे. आणि इथे यामध्ये तयार केलेले मंचुरियन बॉल घालायचे आहे. आणि हे सुद्धा आपल्याला छान यामध्ये असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलं. 2-3 मिनटं छान ग्रेव्ही शिजतपर्यंत याला थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे. इथे आपण ग्रेव्हीला चकाकी येतपर्यंत 2-3 मिनटं छान ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतले आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला किंचित साखर आणि किंचित मीठ घालायचं आहे. यामध्ये मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण की सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असते. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये गॅस बंद केल्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले हॉटेल स्टाईल मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याला आपण प्लेटिंग करून घेऊ. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले मंचुरियन ग्रेव्ही खायला खूप चविष्ट आणि घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर तुम्हीसुद्धा हे मंचुरियन आपल्या घरी बनवा हायजेनिक पद्धतीने.
आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.